मोठी बातमी समोर येते। इंडियाज गॉट लेटेंट विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र सायबर सेलकडून FIR दाखल केलेली आहे। तर FIR मध्ये 30 पेक्षा जास्त आरोपींचा समावेश आहे। या शोचे सगळे व्हिडिओ YouTube वरून काढून टाकण्याची सायबर सेलची मागणी आहे। आपण बघितलं तर रणवीर अलाबादिया याने एक वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर एकच गोंधळ उडालेला आपल्याला बघायला मिळाला होता। या विरोधात संतप्त अशा प्रतिक्रिया आल्या। त्यानंतर इंडियाज गॉट लेटेंट विरोधात आता मोठी कारवाई झालेली आहे। महाराष्ट्र सायबर सेलकडून FIR दाखल केलेली आहे। तर FIR मध्ये 30 पेक्षा जास्त आरोपींचा समावेश आहे। तर या शोचे सगळे जे व्हिडिओ आहेत ते YouTube वरून काढून टाकण्याची सायबर सेलची मागणी आहे। पुढची बातमी बघूया। सध्याच्या जमान्यामध्ये मोबाईल हा अगदी अविभाज्य भाग आहे। जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल असतो। पण अशाच एका मोबाईलचा मुंबईच्या लोकलमध्ये स्फोट झाल्याची घटना घडलेली आहे। CSMT ते कल्याण लोकलच्या महिलांच्या डब्यामध्ये सोमवारी रात्री 8:12 सुमारास कळवा रेल्वे स्थानकामध्ये ती गाडी आली आणि मोबाईलचा स्फोट झालेला आहे। या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तात्काळ या डब्याच्या ठिकाणी धाव घेत परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे। या घटनेमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाहीये। मात्र लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे या घटनेमुळे खळबळ उडाली। आणि आता मुंबई पुण्याच्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पनवेलकडे जाणारा एक्झिट मार्ग पुढील 6 महिन्यांसाठी बंद राहणार आहे। कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचा भाग म्हणून MSRDC एक नवीन उड्डाण पूल आणि अंडरपास बनवत आहे। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आजपासून पुढील 6 महिने हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे। पनवेल एक्झिट बंद राहणार असल्यामुळे लहान आणि मोठी वाहनं तसंच मालवाहू ट्रकना याचा परिणाम जाणवणार आहे। विशेषतः पनवेल मुंब्रा आणि JNPT कडे जाणाऱ्या वाहनांना याचा फटका बसणार आहे। सध्या यासाठी पर्यायी मार्ग सुचवण्यात आलेले आहेत। तर पर्यायी मार्ग नेमका कसा आहे तो आपण बघूया। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पनवेल गोवा आणि JNPT कडे जाणारी वाहनं कोनफाटा इकडे पळसपे सर्कल मार्गे NH48 वरती वळवली जाणार आहेत। तर पुण्याहून मुंबईकडे येणारी आणि तळोजा कल्याण आणि शीलफाट्याकडे जाणारी वाहनं ही रोडपाली आणि NH48 मार्गे जाऊ शकणार आहेत। तर वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी साइन बोर्ड आणि वाहतूक कर्मचारी तैनात केले जाणार आहेत।